ते भैयाजी जोशी आहेत RSSचे. ते म्हणले की मुंबईमध्ये आता मराठीच बोलण्याची गरज नाही किंवा कुठली भाषा आली तरी चालते, मराठी येणं गरजेचं नाही. नाही, सध्या फडणवीस साहेबांचे लोक जाणीवपूर्वक बोलत आहेत. त्यांच्यावरती कारवाई होत नाही, पण गोरगरिबांची बाकीच्या गोरगरीब हिंदूंवरती होती. हिंदू त्यांना एका बाजूला निवडून येऊस तर शेप पाहिजे, एकीकडून शेप पाहिजे, एक पण पाहिजे, आणि एकीकडून खुनं पण केले जातात, एकीकडून त्यांच्यावर अन्याय पण होतो, एकीकडून त्यांना न्याय पण दिला जात नाही. एक साधं उदाहरण द्यायचं ठरलं तर अगोदर मात्र यांना लाडकी बहीण होती आणि आज ती बहीण नाही आहे. आता त्यावेळेस देताना कसले निकष लावले नाही, सरसकट मतदान घेऊस तर दिले. म्हणजे मी त्याही वेळेस सांगत होतो माता मावल्यांना की ही फसवी आहे. पण बरं झालं, अनुभवातून माणूस पुढे शिकत असतो. कारण पुढं निवडणुका आहेत आणखीन. आरक्षणात कसं फसवलं आम्हालाही, केसेसमध्ये कसं फसवलं, सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीत कसं फसवलं, हे लय दिवस सहन नाही होत. हे द्वेषानं, जातीय विषानं बरबाटलेले त्या छगन भुजबळासारखे जवळ धरायचे. त्यांनी सरकारला डाग लावला सगळा. फडणवीस साहेबांचा सरकारला मरणाचा जातीवाद करून डाग लावतो, अजितदादांना डाग लावतो. हे असले लोक जवळ ठेवायचे. मग त्या लोकांना कळतं की जाणून बुजून सरकारमध्ये यांना ठेवतात आणि मग लोक फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतात. फडणवीस साहेब प्रत्येक वेळेस चूक करतात, प्रत्येक वेळेस. हे असले लोक जवळ ठेवायचे. हे जातीय द्वेष पसरीत येत आणि मग त्यांना परत उपरती येते. फडणवीस साहेबाला काय आले, चूकच केलं बा की हे उगच ठुले, अजितदादांना वाटतं हे उगच ठुले असले विषारी. हे असल्या लोकांमुळं खेळ पांगवतो सरकारचा. सरकारने असले लोक जवळ ठेवू नये. संभाजी महाराजांचा धर्म हे निव्वळ मूर्खपणा आहे. राजांशी स्वतःची तुलना करून पाठ बोलून घ्यायची. तुम्हाला जितकं चांगलं म्हणतात लोक, तितकं तुम्ही वाईट शब्द वापरून वाईट वळणावर चाललात, वाईट संस्काराकडे चाललात. काही लोक म्हणत असतात काम चांगलं केल्यावर चांगलं आहे, असू द्या कोणत्या पक्षात चांगला लढतो. आता हे असल्या गरळी वाकायच्या का, राजांबरोबर स्वतःची तुलना करायची. हे सगळे हे जे आहेत ना, छत्रपती शिवरायावर बोलणारे, ते सोलापूरकर, ते कोरटकर, हे आता पिंडीवरती विटंबना करणारा, हे नवीन कायदाच कडक मोक्यासारखा झाला पाहिजे. मोकाच कायदा ठेवा कडक. यांना मोक्याखाली घ्यायचं, यांच्यावर लगेच त्यांची साथ करायची आणि यांना मोक्याखाली घ्यायचं. यांनी देवताला अश्लीलतेचं कळस गाठणारा हा मोगाचा प्रकार आहे. ते व्हिडिओतला कुठला आहे आता माहीत नाही. SP साहेब 100% आता ते शोधून काढणार. नसता आरोपीच्या पिंजऱ्यात SP साहेबाला जावं लागणार आहे. आमच्या देवदेवतांची विटंबना होऊन कडक ॲक्शन घेत नाहीत, जेरबंद करत नाहीत, म्हणून पोलिस सुद्धा आता धडा शिकवणारे कोण याला. हे नाटकबाज लोक आहेत. हे बोलताना वेगळं बोलतात, करताना वेगळं करतात. खोड जिरणार पोलीस प्रशासन. पिंडीवर नंदीदेवाची विटंबना करणारे अश्लील चाळे करते तिथं यांची खोड SP साहेब जिरणार म्हणजे जिरणार, 100% जिरणार, खात्रीनं सांगतो. आणि जिरलीच पाहिजे खोड.